नाशिकला शिवपुत्र संभाजी महानाट्याचे दिनांक 30 एप्रिल ते 5 मे दरम्यान आयोजन हॉटेल SSK येथील पत्रकार परिषदेत आयोजक गोपाळ पाटील तसेच खासदार अभिनेते अमोल कोल्हे यांची माहिती। शिवपुत्र संभाजी महानाट्य हे नाशिकमध्ये दिनांक 30 एप्रिल ते 5 मे दरम्यान होणार आहे। या महानाट्याच्या आयोजनाबाबत पत्रकार परिषद अभिनेते तथा मुख्य कलाकार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये पार पडली। यावेळी त्यांनी महानाट्याच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करून पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला, विविध प्रश्नांची उत्तरे दिली। यावेळी त्यांच्या समवेत ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा तळ्याची वाडी संचालक गोपाळ पाटील, फ्रेंड सर्कलचे जयप्रकाश जातेगावकर, नचिकेत पाटील, योगेश कमोद आदी उपस्थित होते। प्रसिद्धी प्रमुख न्यूज करिता प्रतिनिधी समाधान शिरसाट, नाशिक। माननीय गोपाळ पाटील साहेब असतील, आमचे कायमस्वरूपी मार्गदर्शक जातेगावकर काका असतील, आपण सगळेच, भूषण असेल, वर्षा असतील, घनश्याम असतील, धीरज असतील, आपण सगळेच जानेवारी 2023 मध्ये खरं तर शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग नाशिकमध्ये झाले होते आणि नाशिककरांनी उदंड असा प्रतिसाद या महानाट्याला दिला होता। आपण सगळ्यांनी त्यावेळी हा थरार, याची देही याची डोळा अनुभवला होता। म्हणजे त्याच्या आधी छत्रपती संभाजीनगर असेल, मग नाशिक असेल, नाशिक नंतर कोल्हापूर, कराड, मग भोसरी, हडपसर असा हा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे। म्हणजे मगाशी पाटील साहेब जरी म्हणाले की व्यस्तता आहे, तरी राजकीय व्यस्तता एका बाजूला, पण त्या पलीकडे त्यापेक्षा महत्वाची गोष्ट हा संस्कार पोहोचवणं फार गरजेचं आहे। कारण आम्ही नक्की कुणाचा वसा आणि वारसा सांगतो आणि तो का सांगतो हे जर पुढच्या पिढीला सांगितलं नाही तर मग त्या दिशाहीन विकासाला काहीच अर्थ राहत नाही। आणि मला वाटतं की गोपाळ पाटील साहेबांचा हा जो दोन गोष्टी एकत्रित या संस्काराचा एक मध्यबिंदू शोधण्याचा जो प्रयत्न, तो खरंच कौतुकास्पद आहे। कारण एकीकडे विकास म्हटल्यानंतर जोपर्यंत आपण शाश्वत शेतीकडे जात नाही, जोपर्यंत विषमुक्त शेतीकडे जात नाही, म्हणजे भटिंड्यावरून येणारी ट्रेन जेव्हा कॅन्सर ट्रेन म्हणून ओळखली जाते, जेव्हा आपण ती ट्रेन बघतो तेव्हा आपल्याला कळतं किंवा वारंवार कॅन्सर रुग्णालयांची जी मागणी होती आणि जवळपास घरटी आता पेशंट कोणी ना कोणी ओळखीचा, कोणी ना कोणी, जे 25, 30, 50 वर्षांपूर्वी परिस्थिती होती की खूप रेअर होतं ऐकायला, पण आता मात्र अगदी घरटी ऐकायला मिळतं। आणि या परिस्थितीमध्ये
हा एक वेगळा संस्कार गोपाळ पाटील साहेब जो करतात त्यांच्याशी असोसिएट होताना आम्हाला खरंच खूप आनंद आहे. जगदंब क्रिएशन्सच्या माध्यमातून राजा शंभू छत्रपती प्रोडक्शन्स पुणे यांनी निर्मित केलेलं महेंद्र वसंतराव महाडिक लिखित आणि दिग्दर्शित हे महानाट्य आहे आणि हे पुन्हा नाशिककरांसमोर सादर करत असताना त्याला एक वेगळं सोशल कॉज आहे. म्हणजे ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेसाठीचं पण रेझिंगचं याला एक फार महत्त्वाचं कॉज आहे. विषमुक्त शेतीचं शाश्वत शेतीच्या प्रचार आणि प्रसाराचं याला एक फार मोठं एक अधिष्ठान आहे. आणि त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की 2023 साली जसं आपण सगळ्यांनी आपल्या धाकल्या धन्यांचा इतिहास हा नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वदूर पोहोचवण्यासाठी तुमच्या प्रत्येकाचं त्यामध्ये फार मोठं योगदान आहे. आणि जसं त्यावेळी योगदान दिलं होतं 2023 साली तसंच पुन्हा हे योगदान द्या. कारण तलवारीच्या पात्याला वारंवार घासावं लागतं आणि त्याच पद्धतीने हा संस्कार पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे वारंवार आपल्याला सांगत राहावं लागेल. आणि हे जर आपण सांगत राहिलो तर मला वाटतं एक वेगळ्या प्रकारे आपला इतिहास आपण लोकांपर्यंत आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवतो. दिनांक 30 एप्रिल ते 5 मे या दरम्यान गिरवी जिथे झालं होतं आपलं महानाट्य त्याच ठिकाणी महानाट्याचे प्रयोग याही वेळी असणार आहेत 30 एप्रिल ते 5 मे. आणि आपल्या सर्वांचं त्यासाठी प्रतिसाद असेल, आपल्या सर्वांचं सहकार्य लाभावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय श्रीराम. तुमचे काही प्रश्न असतील तर बोलू. एक अत्यंत स्तुत्य असं पाऊल त्याने उचललं. पण हे पाऊल उचलायला जी पार्श्वभूमी कारणीभूत आहे ही खरोखर चिंताजनक आहे. सगळ्याच ठिकाणची चिंताजनक आहे. म्हणजे अगदी तुम्ही फक्त बीडचा उल्लेख करता पण गेल्या 4-5 दिवसांपूर्वी अहिल्यानगरमध्ये दानेवाडीमध्ये जी घटना झाली ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अवघ्या 18 वर्षाच्या तरुणाचा त्या निर्घृण पद्धतीनं खून करण्यात आलेला आहे. आणि अजूनही पोलीस यंत्रणेकडून तेवढी तपासाची जी चक्र आहे तेवढ्या वेगाने फिरत नाहीत असा नातेवाईकांचाही आरोप त्यामध्ये येतो. जर आपण दानेवाडीची घटना जर पाहिली असेल तर दानेवाडीच्या घटनेमध्ये अत्यंत निर्घृण पद्धतीने अवघ्या 18 वर्षाच्या तरुणाचा खून करण्यात आलेला आहे. आणि नातेवाईकांची संतप्त ही तक्रार आहे की तपासाची चक्र तितक्या वेगाने फिरत नाहीये. एकूणच या सगळ्या घटना या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या, व्यथित करणाऱ्या आहेत. आणि याचा अंतर्मुख प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे. समोर शरद पवार आणि अजित पवार यांचं मनोमिलन एखाद्याच्या कुटुंबामध्ये किती डोकवावं म्हणजे कुटुंबातला आनंदाचा प्रसंग आहे. जय पवार यांचं लग्न ठरलेलं आहे. पवार कुटुंबियांच्या त्याचा आनंदाचा प्रसंग आहे. मग त्यामध्ये लगेच 2 राजकीय निर्णय होतील का असा प्रश्न विचारण्यापेक्षा मला वाटतं जय पवार यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांना सुखी वैवाहिक जीवनाच्या ऍडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो.